AM 2032 ड्राईव्हच्या AM टॉक्स या विकास मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वतःच्या हिमतीवर आणि तंत्र कौशल्यावर एक मध्यमवर्गीय मुलगा मराठवाड्यामध्ये आपला उद्योग उभा करतो, तो राजमुद्रा नावाने, आणि आपला एक ठसा उमटवतो. ते चेतन राऊत सध्या आपल्या सोबत आहेत. राजमुद्रा ऑफसेटचे ते संस्थापक संचालक आहेत आणि विशेष म्हणजे मसिया या संघटनेचे ते माजी अध्यक्ष आहेत. आता आजी माजी हा फरक न ठेवता ते सातत्याने लघु उद्योजकांच्या समस्या शासन दरबारी बिनधास्तपणे मांडत आलेले आहेत. आता शासन अनेक प्रकारे आश्वासित करत असतं लघु उद्योजकांना, आणि मराठवाड्यापुरतं जर सांगायचं आहे तर मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर हा जो काही औद्योगिक पट्टा आहे त्याची देशभर नाही तर पूर्ण जगभर चर्चा सुरू आहे. कारण की ऑरिक सिटी आहे वगैरे, खूप मोठा विकास चालू आहे आणि कित्येक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जो लघु उद्योजक आहे, म्हणजे मूळ MSME ची जी व्याख्या आहे त्यातला तो लघु उद्योजक आहे, तो या मोठ्या उद्योगांमुळे तसा समाधानी झालेला की त्याला काम मिळतंय. मात्र आज छत्रपती संभाजीनगर सोडलं तर उर्वरित जे 7 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्यांचे अतिशय भीषण असे प्रश्न आहेत. छत्रपती संभाजीनगर मधले जे व्हेंडर आहेत त्यांचे देखील प्रश्न आहेतच. या एकूण विषयी चेतन राऊत यांच्याशी आपण चर्चा करायचं ठरवलेलं आहे. चेतन राऊत, तुमचं या चॅनलवर स्वागत आहे. आणि तुम्ही आता मसियाचे अध्यक्ष म्हणून बरंच काम केलेलं आहे. तर तुमच्या मनामध्ये आता सध्या या सरकारकडे कोणत्या मागण्या मांडल्या पाहिजेत, आज तुम्हाला काय वाटतंय लघु उद्योजकांच्या वतीने? सर्वात प्रथम तर सर्वांना नमस्कार. आणि आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे की MSME आणि लघु उद्योजक यांचे जे प्रश्न आहे आणि ते शासन दरबारी आपण कुठले मांडले पाहिजे आणि कुठले प्रश्न त्यांना भेडसावतात. खरं तर तसं पाहिलं तर MSME आणि लघु उद्योजक हे खूप अडचणीचा सामना करून आपला उद्योग चालवत असतात. एक तर ते सर्वप्रथम तर ते पहिले फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहेत. म्हणजे आपल्या जर मराठवाड्यामध्ये आपण जर आता संभाजीनगरचं जर बोलायचं ठरवलं तर 1980 मध्ये ज्यावेळेस बजाज ऑटो ज्यावेळेस संभाजीनगरला आली त्यावेळेला संभाजीनगरचे जे कोणी एंटरप्रेनर्स किंवा उद्योजक होते किंवा उद्योजक होऊ पाहत होते अशा लोकांना फार मोठी चालना मिळाली आणि त्याचं श्रेय सगळं बजाज ऑटोला जातं. आणि आज ऑटो कॉम्पोनंट्स म्हणून आज आपलं संभाजीनगरच्या आसपासचे जेवढे इंडस्ट्रियल एरियाज आहेत, जसं वाळूज असेल, आज शेंद्रा झालं, चिकलठाणा आहे, रेल्वे स्टेशन आपली जुनी MIDC आहे, याच्यामध्ये ऑटो कॉम्पोनंट्सला फार मोठा आपल्या संभाजीनगरच्या उद्योजकांनी एक्सपर्टाईज म्हणून पुढे आलेले आहेत. आणि एक ऑटो कॉम्पोनंट हब म्हणून आपलं एक ग्लोबली आपलं संभाजीनगरचं नाव झालं आहे. राहिला आता प्रश्न जे लघु उद्योजकांचे जे प्रश्न शासन दरबारी जे काही मांडायचे असतात, तर यामध्ये प्रामुख्याने जे उद्योजकांपुढे जो प्रश्न असतो तो बेसिक ज्या गोष्टी आहेत, वीज, रोड आणि पाणी, ह्या मूलभूत जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत हे फार गरजेचं आहे. त्याचा एक फार महत्वाचा मुद्दा पॉवरचा हा एक विषय फार हे होऊ शकतो, कारण लघु उद्योजकाला फार छोट्या प्रमाणामध्ये तो आपला उद्योग चालवत असतो. त्याच्यामध्ये जे MSME चे जे आपले महाराष्ट्राचे रेट्स आहेत हे सर्वांपेक्षा जास्त आहेत. आणि आपल्याला ह्या उद्योजकांना पॉवर मिळते पण ती क्वालिटी पॉवर ती मिळत नाही जी त्यांना हवी असते. मग त्यात इंटरप्शन्स असतील, पॉवर जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, व्होल्टेज कमी जास्त होणे, किंवा कनेक्शन वेळेवर म्हणजे पॉवरची जी रिक्वायरमेंट जे स्टार्टअप्सला जे असतं ते वेळेवर मिळत नाही,
किंवा त्यांना खूप त्रास होतो ते मिळणं, खूप झगडावं लागतं. तर आम्ही गव्हर्नमेंटला, शासनाला आम्ही सतत त्यांच्या निदर्शनास आणून देतच असतो, मासियाच्या थ्रू, असोसिएशनच्या थ्रू, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, किंवा आमच्या लघु उद्योजकांना हा त्रास झाला नाही पाहिजे. कारण त्यांनी काहीतरी लोन घेऊन आपला उद्योग सुरू केलेला असतो. लोनचं इंटरेस्ट पहिल्या दिवसात डिस्बर्समेंट होतं, त्या पहिल्या दिवसापासून इंटरेस्ट सुरू होतो, पण त्याचं प्रोडक्शन मात्र महिना, 2 महिने, 4 महिने नंतर सुरू होतं. तर त्याचे जे इन्कम आहे ते 5-6 महिन्यानंतर ते यायला सुरुवात होते. म्हणून स्टार्टअप करताना इज ऑफ डुईंग ही जी काही संकल्पना आहे गव्हर्नमेंटची, ती ऍक्च्युअल मध्ये ती झाली पाहिजे. आणि ते प्रश्न आम्ही सतत लघु उद्योजकांच्या मार्फत आम्ही मांडत असतो. आता परत हा इज डुईंगचा जो शब्द तुम्ही वापरलेला आहे, तो आता हा सगळ्याच राजकारणी म्हणजे सत्तेमध्ये बसलेले उद्योगमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा अतिशय तो लाडका शब्द आहे. आणि त्यानुसार ते प्रयत्न सुद्धा करतात, प्रयत्न करतच नाही असं नाही. परंतु एवढी जी काही भीषणता आहे लघु उद्योजकांच्या म्हणजे समस्यांची, ती भीषणता लक्षात घेता सरकार अनेक प्रकारच्या ज्या योजना राबवतं, त्या वेगवेगळ्या योजनांचा मला एक तुम्ही सांगा की किती प्रकारे खरंच लाभ होतोय. म्हणजे एक एक मुद्दा घेऊन सांगा तुम्ही. म्हणजे कराच्या बाबतीत असेल, विजेच्या बाबतीत तर तुम्ही सांगितलेलंच आहे, गुंतवणूक आणि परतावा असेल किंवा सबसिडी असेल, या सगळ्या गोष्टी. हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे, जसं तुम्ही 80च्या दशकातलं सांगितलं की बजाज उद्योग आला आणि तिथून सुरुवात झाली. आता आज अनेक म्हणजे टाटा, टोयॅटो, अमुक, स्कोडा, खूप प्रचंड असं मोठा विस्तार झालेला आहे. म्हणजे मेडिकल इंडस्ट्री वाढलेली आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढलेली आहे, सगळ्याच प्रकारची इंडस्ट्री वाढलेली आहे. अशा आता ते काही मोठ्या हत्तींसमोर म्हणजे ह्या छोट्या उद्योजकांनी करायचं काय? आणि मग त्यांना जो काही, जसं आता बेरोजगाराला रोजगार महत्वाचा जसा आहे, तसं लघु उद्योजकाला त्याला सातत्याने व्यवसाय मिळणं आणि त्याच्यावर त्याचे ते प्रोडक्शन आणि सेल्स होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर याच्या संबंधामध्ये शासन इज डुईंग म्हणत असताना मोठे उद्योग आणि लघु उद्योग त्याच्यावर अवलंबून असणार आहे, यांच्यामध्ये काही सुसंवाद घडेल अशा प्रकारचा काही प्रयोग करताना दिसतंय का? हो, असा प्रयोग आम्ही असोसिएशनच्या थ्रू करतोच. की आमचे जे आता मासियाचे जवळजवळ 3-3.5 हजार मेंबर्स आहेत, आणि सगळे लघु उद्योजक आहे, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहेत. तर यांचं आणि आम्ही ह्या मोठ्या कंपन्या जे येऊ घातलेल्या आहेत, यांचं आम्ही एक B2B जसं आम्ही म्हणतो, अशी आम्ही एक त्यांचा संवाद, की तुमचे प्रोडक्ट्स काय, की तुमची क्वालिटी काय आहे, ते सगळं त्यांच्या समोर आम्ही ठेवत असतो, दाखवत असतो त्यांना, त्यांचं इंटरॅक्शन घडून आणत असतो. राहिला तुम्ही एक गव्हर्नमेंटची जी सबसिडी बद्दलचा एक तुम्ही प्रश्न विचारला, PSI स्कीम ही गव्हर्नमेंटची अत्यंत चांगली आणि फायदेशीर आहे, प्रश्नच नाही, त्याचा खूप मोठा सपोर्ट होतो लघु उद्योजकांना. पण ह्याचं जे अवेअरनेस आहे, आता जो आपण जर विचार केला की 3,500-4,000 लघु उद्योजक संभाजीनगरच्या आसपासच्या MIDCs मध्ये आहेत, तर यापैकी फक्त 20 ते 25% हे सबसिडीची आणि ही स्कीम बद्दलची माहिती असते किंवा अवेअरनेस असतो. पण राहिलेले 60-70% जे लघु उद्योजक आहे, यांना याची कल्पना नसते, याचा अवेअरनेस किंवा यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचतच नाही की ही सबसिडी कशी घेतली पाहिजे. आणि मग यामध्ये कन्सल्टंट म्हणून कोणीतरी एक मध्ये घुसतो, आणि तो मग गव्हर्नमेंट आणि उद्योजक यामधला तो दुवा बनतो. आणि इथे मात्र तो जो उद्योजकांचा जो खर्च होतो तो व्हायला नाही पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटनी पण डायरेक्ट उद्योजकाशी संवाद कसा साधला जाईल, किंवा हा उद्योजकालाच कसं डायरेक्टली पैसे मिळतील किंवा या स्कीमचा फायदा होईल, असं आपण शासनाने तसे प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही असोसिएशन मार्फत ते असं करत असतो, पण हे सर्वांपर्यंत आम्ही पण पोहोचू शकत नाही. आता हे जीएसटी परतावा आहे, कर प्रक्रिया, अनुपालन खर्च जो आहे, त्याचा एकदम अतिरिक्त भार असा किती पडतो, त्याबद्दल काय? अतिरिक्त तो भार असतो,
पण आपल्या संभाजीनगर आणि मराठवाड्याला तो टोटली रिफंड होऊन जातो, तो भरावा लागत नाही आपल्याला. इलेक्ट्रिकल बेनिफिट्स आहेत आपल्याला मराठवाड्याला आणि विदर्भालाही आहे, पण मी आपल्या संभाजीनगर बद्दल बोलेल. ते बेनिफिट्स आहेत. परत इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी पण असते, जे जीएसटी, स्टेट जीएसटी जो आहे तो पण आपल्याला टोटल रिफंड मिळतो. स्टॅम्प ड्युटी ज्यावेळेस नवीन एखादा स्टार्टअप सुरू होतो तर त्याला स्टॅम्प ड्युटी मधलं पण ते पैसे भरावं लागत नाही, ते पण वेव ऑफ होतात. पण याची कल्पना किती स्टार्टअप वाल्यांना आहे, हे एक खरंच हा फार मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही मसिया असे, आता आपण थोडस वेगळ्या विषयावर बोलू, हो. की तुम्ही मसियाच्या माध्यमातून तुम्ही अध्यक्ष असताना अनेक गोष्टींचा विचार केला. जसं सामाजिक बांधिलकीपोटी तुम्ही अनेक कामं केले, अनेक प्रकारच्या स्पर्धा केल्या, जनजागरण करण्याचा प्रयत्न केला. शाश्वत विकास हा लक्षात घेऊन, म्हणजे पर्यावरणाचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घातलं होतं. तर ते ते तुम्ही काय काम केलेलं आहे आणि त्याच्या संबंधी तुम्हाला काय अपेक्षा आहे अजून? म्हणजे सरकारकडून काय अपेक्षा आहे, नागरिकांकडून काय अपेक्षा आहे, कामगार वर्गाकडून काय अपेक्षा आहेत, गुंतवणूकदारांकडून काय अपेक्षा आहेत? कारण हे कुणा एकट्याचं काम नाहीये, हे सगळ्यांनी मिळून करायचं काम. टीम वर्क आहे हे. आणि खरं तर हे सर्वांचंच काम आहे, म्हणजे संभाजीनगर वासियांचं, उद्योजकांचं, येऊ घातलेले जे मोठे उद्योजक आहे त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, किंवा ही जी क्वालिटी, आता आपण संभाजीनगर ऑरिक मध्ये जे मोठे कंपनीज येऊ घातलेले आहेत ते संपूर्णपणे जास्त करून ईव्ही व्हेकल्स मॅन्युफॅक्चरर्स अशी लोक आहेत. ही जायंट्स लोक आहेत, ज्याचं परिणाम आपल्या संभाजीनगरच्या उद्योगांवर खूप मोठा होणार आहे. पण आम्ही असोसिएशनच्या मार्फत ही चाचपणी पण केली की त्या लोकांना पण इंटरेस्ट आहे लोकली सगळे व्हेंडर्स डेव्हलप करण्याचं, कारण त्यांना ते माहिती आहे. कारण जस्ट इन टाइम असं ते आता हा प्रकार नाहीये की ते इन्व्हेंटरी ठेवतील. आता फक्त अर्ध्या तासाची इन्व्हेंटरी असते, म्हणजे इकडे तयार होईल त्या कंपनीमध्ये जाईल, फॉर एक्झाम्पल टोयोटामध्ये. तर त्या दृष्टिकोनातनं आपले जे उद्योजक आहेत यांनी तो जो काही स्पीड असेल, जे काही क्वालिटी असेल, सर्व्हिसचं जी काही स्पीड असेल ती मॅच करणे हा फार मोठा चॅलेंज आहे. आणि मला विश्वास आहे की आपले लघु उद्योजक संभाजीनगरचे आणि मराठवाड्यातले हे 100% त्यामध्ये यशस्वी होतील. अजून तुम्ही एक प्रश्न केला की त्या लोकांना काय अपेक्षा आहे, शासनाला काय अपेक्षा आहे, शासनाकडून काय अपेक्षा आहे. शासनाने म्हणजे त्यांच्याकडे तर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलची जी काही रिक्वायरमेंट आहे, जसं तुम्ही आता बघितलं की आपले रस्ते आजच एवढे गजबजलेले आहेत की जालना रोड म्हणा किंवा तुम्ही कुठलाही रोड घेतला तरी तास 2 तास पीक पिरियड मध्ये तुम्हाला वाळूजला पोहोचायला किंवा ऑरिकला पोहोचायला किंवा चेंद्र्याला पोहोचायला 1.5-2 तासापेक्षा जास्त लागतात पीक पिरियड मध्ये. तर आम्ही शासनाला हीच मागणी केली आहे की शेंद्रा टू वाळूज फ्लायओव्हर असला पाहिजे, सिंगल फ्लायओव्हर. प्लस आमचा शेंद्रा, बिडकीन, ऑरिक आणि वाळूज हा रिंग रोडची एक आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्याहून एक जास्त महत्वाचं की हे जे काही मोठ्या कंपनीज ऑरिक मध्ये येऊ घातलेल्या आहे ते यांचे जे टियर 1 सप्लायर हे ऑरिक मध्येच आहे, पण त्यांचे टियर 2 आणि टियर 3 हे 100% आपले वाळूज एरिया मधलेच आणि शेंद्रा जे जवळपासचे एमआयडीसीज आहेत यांच्यामधनच त्यांना जे काही प्रोडक्ट असेंब्लीसाठी लागणार आहेत ते याच एमआयडीसी मध्ये तयार होतील. म्हणून इथे पॉवर इंटरप्शन, तिथे जी काही पॉवरची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे तुमचं हे काही उभं करायचं असेल, ट्रान्सफॉर्मर्स उभे करायचे असतील, सबस्टेशन उभे करायचे असतील, तर ते सर्वचे सर्व प्रक्रिया या 1-2 वर्षामध्ये जर केली तर जे काही चॅलेंजेस आपण समोर येऊ घातलेले आहेत क्वालिटीचे आणि सर्व्हिसचे, तर ते आपण इझिली ते अचीव करू शकू. आता हे तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, की जसं आता बघा या व्यासपीठावर म्हणजे आपले मानसिंग पवार हे जे ज्येष्ठ उद्योजक आहेत,
आणि रत्नप्रभा मोटरचे ते संचालक आहेत आणि त्याहीपेक्षा त्यांची ओळख म्हणजे ते सामाजिक शैक्षणिक नेते आहेत. आणि त्यांनी ज्या अनेक म्हणजे सीएसएनच्या फर्स्टच्या माध्यमातून त्या अनेक यंत्रणांना सल्ले देत असतात, लोकांनी काय केलं पाहिजे हे सांगत असतात. तर त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की हे जे तुम्ही आता ही जी मुख्य मागणी केलेली आहे म्हणजे वाळूज ते शेंद्रा एकच हा पाहिजे, ब्रिज पाहिजे. आता ती मागणी असेल किंवा रिंग रोड रस्त्याची तुम्ही मागणी केलेली आहे. आता आज शहराची अशी अवस्था आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टची पण अडचण झालेली आहे. खाजगी वाहनं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा औद्योगिक विकासाला देखील फटका बसतोय. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे मानसिंग पवार यांनी जे लक्ष वेधलेलं आहे की या ट्रॅफिकमध्ये दिवसेंदिवस आता वाढ होत जाणार आहे. हे हो, आता तर भयानक झालेली आहेच आहे, आहे, अजून वाढ होत जाणार आहेच. जाणार आहे. मग ते लक्षात घेऊन एक इकोसिस्टीम प्रत्येक ठिकाणी तयार झाली पाहिजे. म्हणजे आता समजा बघा, तुम्ही आपलं चिकलठाणा घ्या, तर हो, चिकलठाण्याची किंवा शेंद्रा या ठिकाणी जे काही विस्तार होतोय आणि त्या प्रमाणात मग उद्योगाचं दळणवळण वाढणार आणि स्वाभाविकपणे तिथे काय होणार की शाळेसाठी जाणारी मुलं आहेत, पालक आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत, ह्या ज्या अत्यंत जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, इसेन्शियल सगळ्या कॉमोडिटीज, आणि ज्याला आपण शाश्वत विकास खऱ्या अर्थाने म्हणतो आणि तो झाला पाहिजे, तर तो आहे ना त्या भागामध्येच झाला पाहिजे. अगदी म्हणजे बरोबर. इकडे तुम्ही बीड की आता डीएमआयसी डेव्हलप होतोय, आरिक सिटी होतंय, प्रचंड विस्तार सगळीकडे चाललेला आहे. मग त्या कामगारांची, अधिकाऱ्यांची मुलं, मग त्यांनी कुठे यायचं, हे इकडे यायचं, इकडनं तिकडे जायचं, त्यामुळे सुद्धा जी ट्रॅफिक वाढणार आहे ते एक अगदी बरोबर. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आरोग्य सुविधा ही अत्यंत महत्वाची गोष्ट, ती एक वाढणार आहे. मला आठवतं मी मधुर बजाज म्हणजे 80च्या दशकामध्ये, मला वाटतं 89-90 मध्ये मी त्यांची मुलाखत घेतली ती मधुर बजाज यांची. हो, आणि मग तो 86 पासून तो उद्योग तिथं बजाज ते सुरू झालेलं होतं. तर त्यांना मी प्रश्न विचारला होता की तुम्ही इथे काय अनुभवताय, आता तुमचा एवढा मोठा उद्योग आहे आणि तुम्हाला अडचण काय, असं त्यांना प्रश्न विचारला. ते म्हटले होते की आम्हाला हा प्रश्न आहे, एकतर इथं ज्या सुविधा आहेत आरोग्याच्या किंवा शिक्षण, या याच्याकडे बघून आमच्याकडं जे काही मोठे जे उच्च पदस्थ टेक्निशियन असतील किंवा अधिकारी असतील ज्यांची आम्हाला आत्ता गरज आहे, तर हो, ते यायला तयार नाहीत, कारण की इथं शाळा नाहीत, हॉस्पिटल नाही, अशा प्रकारची तक्रार त्यांनी केली होती. मग तुम्हाला सांगतो त्याच प्रयत्नातून तुमचं ते बजाज हॉस्पिटल एक सुरू झालेलं आहे त्यावेळेला. त्याच्यानंतर नाथ पब्लिक ते शाळा सुरू झालेली आहे. हे सगळं असं सुरू झालेलं आहे त्या काळामध्ये. मग मानसिंग बरोबर. पॉवर आज तेच म्हणत आहे की उद्या चालून या सगळ्या गोष्टींची गुंतागुंत वाढणार आहे, तर त्या दृष्टीने त्या त्या ठिकाणी हे कसं होईल हे पाहायला गेलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही मसियाचे अध्यक्ष म्हणून किंवा सामाजिक पातळीवर जे काही प्रश्न, जे काही प्रयोग केलेले आहेत शिक्षणाच्या संदर्भात किंवा आरोग्याच्या संदर्भात, जे काही स्पर्धा घेतल्या होत्या, त्या बाबतीत तुम्ही सांगा. आम्ही आरोग्याच्या बाबतीत तर मासियातर्फे आमची क्रिकेटची टुर्नामेंट, बॅडमिंटनचे टुर्नामेंट हे दरवर्षी होतात. आणि याच्यामध्ये फक्त इंडस्ट्रीजच नाही, तर जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, पोल्युशन बोर्डाचे असतील, पोलीस डिपार्टमेंटचे असतील, एमआयडीसीचे असतील, यांच्या पण टीम्स असतात. ते एकमेकांनी, त्याचं कारण असं होतं की त्यांना पण याच्यामध्ये सहभागी करण्याचं, की त्यांच्यामध्ये एक ज्या त्या ऑफिसची भीती असते, त्या अधिकाऱ्याची भीती असते, ते एक आपलं काम असतं तिथे, तर ते भीतीपोटी जात नाही. मग तो कोणीतरी मध्यस्थ माणूस येऊन ते काम करतो, हे होऊ नये म्हणून आम्ही अशा टुर्नामेंट घेऊन हे सगळ्या लोकांना एकत्र आणून ते एक स्पोर्टिली जे काही त्यांचं एक बॉन्डिंग व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही 100% हे दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो. मी अध्यक्ष असतानाही ते होत होते, माझ्या आधीही जे अध्यक्ष त्यांनी केले, आता जे आहेत तेही ते तो फील्ड हे वापरतात, तो स्पोर्ट्स म्हणून. ते एक स्वतःच एक आरोग्याकडे पण एक बघण्याचा दृष्टिकोन, फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन पण यामुळे बदलतो. आम्ही वाळूजला, चिकलठाण्याला एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने तुम्ही जो काही प्रश्न केला, तर आम्ही ते झाडे वगैरे जे काही लावणं असतो, लावतो, दरवर्षी पावसाळ्यामध्ये लावतो.
ग्रीन ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन रिच MIDC म्हणून वाळूजला आम्ही 10-15 हजार झाडं बजाजच्या सहकार्याने ती लावली होती. तोही फार मोठा आम्ही हे म्हणजे एक टास्क असते आमच्या समोर, ती आम्ही दरवर्षी करत असतो. परत कचरा आम्ही वाळूजला 3-4 वर्षापूर्वी 200-300-500 ट्रक कचरा हे उद्योजकांनी मिळून तो साफसफाई आम्ही दरवर्षी ते हे घेत असतो. चिकलठाण्याला असेल, वाळूजला असेल, सफाईचा कचरा मुक्त MIDC झाली पाहिजे, हे पण आमचे प्रयत्न असतात. आणि अजून एक थोडस मी वेगळं सांगतोय. तुम्ही ज्या शासनाबद्दल तुम्ही एक प्रश्न केला होता, त्यात एक सांगायचं मी अजून राहिलं की आता जे ऑरिक मध्ये इंडस्ट्रीज येऊ घातलेल्या आहेत, त्यांचं ऑलरेडी बांधकाम सुरू झालंय आणि 2-3 वर्षामध्ये ही MIDC टोटली फुल होऊन जाणार आहे, Tier 1 आणि ह्या मोठ्या कंपनीज. तर यांच्यासाठी शासनाकडे 2-3 वर्षापूर्वी आम्ही मासिया थ्रू ऑरिकच्या आसपास कमी रेंजचे म्हणजे लोअर इन्कम ग्रुपचे जे असं हडको किंवा सिडकोची जी घरं होती, तुम्हाला आठवत असेल आपल्या संभाजीनगरला जी सुरुवात झाली हडको आणि सिडकोची, ते 5-7 लाखाच्या आसपास ही घरं, ही वसाहत तिथे निर्माण झाली पाहिजे. तुम्ही जे इकोसिस्टीम बोललात, तर ते वर्कर लोकांना तिथे राहण्याची, मग तिथे ऑटोमॅटिक कॉलेजेस असले पाहिजे, हॉस्पिटल्स असले पाहिजे, एंटरटेनमेंटसाठी थिएटर्स असले पाहिजे. हे सगळं जर तिथे एक नवीन शहरच तिथे वसवलं गेलं पाहिजे, जेणेकरून ती इकोसिस्टीम ती डेव्हलप होईल आणि जे संभाजीनगरवरचा जो ताण आहे ट्रॅफिकचा, तो काही प्रमाणात, पूर्ण तर तो कधी शक्यच नाही, पण काही प्रमाणात तो कमी होऊ शकतो. आणि मासिया आणि आम्ही हे म्हणजे आमचे जे संभाजीनगर वासीय आहेत, जे उद्योजक आहेत आणि मोठ्या कंपनी, यांचा समन्वय कसा घडून येईल यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. मला चांगलं आठवतो, मी अध्यक्ष असताना टोयोटाची जी Tier 1 कंपनी आहे टोयाडा म्हणून, ते औरंगाबादला ज्यावेळेस त्यांनी व्हिजिट केली, तर मी त्यांना मसियाच्या ऑडिटोरियम मध्ये आणि आमचे जे मसियाचे जे मेंबर्स होते त्यांची काय रिक्वायरमेंट असते किंवा आहे हे आमच्या मेंबर्सला कळण्यासाठी आमच्या ऑडिटोरियम मध्ये आम्ही ते त्यांचा एक विचाराची देवाणघेवाण आणि प्रोडक्ट्स एकमेकांना काय गरजेचं आहे आणि आपण काय करू शकतो याचं एक कॉमन प्लॅटफॉर्मवर त्यांना आणलं होतं. नाही, तुम्ही आता जे काही सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष जे केलेलं आहे आणि ज्याची गरज आहे आगामी काळामध्ये इकोसिस्टीम त्या त्या ठिकाणी, हे अतिशय तुम्ही चांगलं व्यवस्थित सांगितलेलं आहे. मला तुमचं ते ऐकत असताना एक नाव आठवत होतं, BS खोसे म्हणून. हो, खोसे साहेब आहे. हा, तर त्यांनी खरं ह्या वृक्ष लागवडीचं इतकं मनावर घेतलं. त्यांनी, मला असं वाटतं की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात किंवा त्याच्या आजूबाजूला हजारो झाडं त्यांनी आधी लावली. आणि हो. त्याच्यानंतर वाळूजला त्यांनी ती मोहीम सुरू केली. मग तुम्ही जे सांगितलंय उद्योजकांची, त्याच्यामध्ये त्यांनी वाळू एंटरप्रेन्योर वगैरे ह्या सगळ्या असोसिएशन, तुमचं ते वसंत वाघमारे वगैरे बरेच त्याच्यामध्ये लोक आले आणि खूप हो. मोठं काम त्या खोसे यांनी ते केलेलं आहे. आणि त्याच्यानंतरच मग आता ते अशी एक कल्पना आली की औरंगाबाद फर्स्ट, मग त्याच्यानंतर हो. संभाजीनगर फर्स्ट, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर फर्स्ट, CSN, ही अशी एक सिव्हिल सोसायटी निर्माण झाली. आणि झाले. तुम्हाला मी सांगेन आता की 30 नोव्हेंबर 2023 ही तारीख, त्या हा. दिवशी आम्ही मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये हे बर. संभाजीनगर फर्स्ट सगळ्या पदाधिकाऱ्यांना तिथं आमंत्रित केलं होतं. आता आलं अच्छा. कोणीच नाही हा भाग वेगळा, पण ते बोलवलं होतं. ते का बोलवलं होतं की हा. शाश्वत विकास ध्येयांच्या संदर्भामध्ये मोजपट्टी लावून जे नीती आयोग करताय, मित्रा ही संस्था करते किंवा महाराष्ट्र शासनाचा नियोजन विभाग हे करताय, तर इंडस्ट्रीयल सस्टेनेबिलिटी असेल किंवा एकूणच जे विषय आहेत, मुख्य जे विषय आहेत, ते ते विषय असतील, मूलभूत आरोग्याचे, शिक्षणाचे, याचे त्याचे, त्या संदर्भात पर्यावरणाचे प्रश्न, या संबंधी काय त्याचं एक मंथन घडवून आणणारी ती परिषद होती. आपले बर.
माजी अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे तिथं आले होते. आणि अच्छा. त्यांनी देखील या विषयावर त्यांनी चांगलं एक मार्गदर्शन तिथले, कारण की तिथं काय महाराष्ट्रातल्या सगळ्या एनजीओ बहुतांशी तिथं आलेल्या होत्या. आणि ती पूर्ण दिवसभराची अशी ती परिषद झाली होती. तर आता आपण काय करतोय की हे एम 2032 ड्राईव्ह त्याच्यामध्ये लोकांना विकास साक्षरता, त्याच्याही मध्ये शाश्वत विकास साक्षरता, आणि मग ह्या ज्या काही सिव्हिल सोसायटी असतील, स्वतः सरकार आहे त्याच्यामध्ये. आता सरकारचा नियोजन खात्याचा देखील त्याच्यामध्ये भाग होता. नंतर तुमचे अमिताभ कांत नीती आयोगाचे, त्यांना देखील हे सगळे एम 2032 ड्राईव्हची संकल्पना आवडली. त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संकल्पनेच्या लोगोचं प्रकाशन केलेलं आहे मुंबईला. त्याही वेळेला एक मोठा कार्यक्रम झालेला आहे. तर त्या पद्धतीने आपण करत असतो. आणि आम्हाला अपेक्षित आहे की चेतन राऊत तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत, जे पुढाकार घेतात, सामाजिक सामाजिक बांधिलकी पोटी जे बोलतात, तर त्यांनी जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि हे तुम्ही आता विचार व्यक्त केलेला आहे. आमचं पत्रकार म्हणून मूळ काम काय की संवाद घडवून आणणे, आणि ते आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तर तुम्ही आता आपली मुलाखतीची वेळही संपलेली आहे, तरी 2-3 मिनिटे आहेत. तर तुमच्या मनामध्ये आपली एकूण जी काही चर्चा झालेली आहे, तर तुमच्या मनामध्ये आता या क्षणाला एकूण या सगळ्या विषयी मूलभूत जे प्रश्न आहेत उद्योजकांचे, तर तुम्ही सांगितले काय प्रश्न आहेत. एकूण एक सामाजिक भान किंवा कॉर्पोरेट, आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR वगैरे ते असं तो शब्द वापरला जातो. अनेक कंपन्या ते करायला लागलेल्या आहेत की आपल्या नफ्यातला काही काही हिस्सा आपण त्यासाठी हे केलं पाहिजे. अनेक कंपन्या ते चांगलं काम देखील करत आहेत आरोग्याच्या क्षेत्रात. महिलांचं सशक्तीकरण आहे. तुम्ही जसं स्पोर्ट्सचा उल्लेख केला की वेगवेगळ्या स्पर्धा भरवता, त्या करतच आहेत. तर आता एकूण याविषयी तुम्ही काय सांगाल जाता जाता? मी एक महत्वाचं जे बोलायचं आहे ते सांगतो की आपण संभाजीनगरचा विकासाबद्दल नेहमी बोलतो, पण सुरुवात तुम्ही मराठवाड्याची केली होती बोलताना, तुमच्या लक्षात असेल. आपला संभाजीनगरचं जर खरं मेट्रोपॉलिटन सिटी, ही स्मार्ट सिटी जर आपल्याला खरं करायची असेल, तर आपल्या मराठवाड्यातली 7 जिल्हे हे इंडस्ट्रीसाठी, ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री का असेना, त्या डेव्हलप झाल्या पाहिजे. तरच आपलं हे संभाजीनगर मेट्रोपॉलिटन सिटी होऊ शकेल, स्मार्ट सिटी होऊ शकेल. आणि ऍग्रो बेस्ड याच्यासाठी म्हणतो की आपल्याकडे परभणी, हिंगोली इकडे कुठे सोयाबीन होतं, कुठे हळद होते, कुठे जालन्याकडे मोसंबीचं. तर तिथल्या लोकांनी ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री सुरू करण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी प्रोत्साहनपर असं काही केलं पाहिजे, किंवा आपण सर्वांनी मिळून ते केलं पाहिजे, असं एक मत मला वाटतं. आणि त्यामध्येच आपल्या संभाजीनगरचा विकास, मराठवाड्याचा विकास, आणि मराठवाड्याचा विकास जर झाला तर आपल्या संभाजीनगरचं टुरिझम वाढेल, इथलं हॉटेलिंग बिझनेस वाढेल, इथलं टॅक्सीवाल्यांचं बिझनेस वाढेल, इथले लॉजिंग, सर्व म्हणजे सर्व परिपूर्ण असे डेव्हलपमेंट तेव्हाच होईल जेव्हा आपला मराठवाडा पूर्ण सर्व 7 जिल्हे, संभाजीनगर धरून 8 जिल्हे होतात, सर्व इंडस्ट्री बेस्ड, ऍग्रो बेस्ड आणि आपलं आता ईव्ही बेस्ड संभाजीनगर होत आहे. हे जर झालं तर सुजलाम सुफलाम आपला मराठवाडा जो आतापर्यंत 5-25 वर्ष मागासलेला हे जे कोणी आजपर्यंत आपल्याला म्हणत आलं, पण ग्लोबली आपण टॉपवर आहोत ईव्ही मध्ये आणि ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये. हे व्हायला पाहिजे, हे असं एक स्वप्न पाहावंसं वाटतं. आणि हे जर झालं तर त्याच्यासारखं कुठलंही समाधान याच्यापेक्षा मोठं कुठे नसणार असं मला वाटतं. आणि संभाजीनगर वासियांना मला एक आव्हान करू इच्छितो की हे जे नवीन इंडस्ट्रीचे मधून त्यांच्याशी रिलेटेड लोक जे औरंगाबादला येतील, संभाजीनगरला राहायला येतील किंवा शाळेमध्ये, तर यांना सर्वांना असं आपण परक्या किंवा एक वेगळ्या सिटीमध्ये आलो अशी फिलिंग आली नाही पाहिजे. यासाठी आपल्या संभाजीनगर वासियांवर जास्त जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याने आपल्या सर्वांचा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे आपल्या सर्व लोकांचं, तो सुद्धा हाय होईल. आणि आपली जी मुलं बँगलोरला जातात, पुण्याला जातात, दिल्लीला जातात किंवा बाहेर परदेशी जातात नोकरी शोधायला, ती जाण्याची
पण त्यांना हे भासणार नाही, गरज भासणार नाही. इथेच त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या सुविधा या मिळू शकतील असं एक अपेक्षा वाटते, असं व्हावं म्हणून. वा. म्हणजे काय झालेलं माहिती का, की तसं ते शेवटच्या बॉलला सिक्स मारून मॅच जिंकायची, त्याप्रमाणे तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा हा अगदी मुलाखत संपता संपता वापरलेला आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला आता विनंती आहे की तुम्ही 8-15 दिवसांनी पुन्हा एकदा वेळ द्या आणि फक्त हा जो अॅग्रो बेसचा मुद्दा तुम्ही जो सांगितलेला आहे, जसं मी सुरुवात केली होती ओपनिंग स्टेटमेंट म्हणून, की छत्रपती संभाजीनगर नाही तर इतर जे 7 जिल्हे आहेत त्याच्यामधली जी अवस्था, तर त्याचं उत्तर तुम्ही मला आठवण करून देत जाता जाता सांगितलेलं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपण निश्चितच चर्चा करू. त्याच्यानंतर तुम्ही आता इंटरनॅशनल वगैरे हे जे काही शब्द वापरलेले आहेत, तर मला एक नाव आठवलं, चंद्रकांत साळुंके. म्हणजे चंद्रकांत साळुंके हे महाराष्ट्रातलं लघुउद्योजकांचं नेतृत्व करणारे एक मुंबईचं मोठं नाव आहे आणि ते आपल्या मराठवाड्यातही येत असतात अधूनमधून. त्यांना आपण निमंत्रित करू. त्यांच्या अनेक संस्था आहेत, त्या माध्यमातून ते लघुउद्योजकांशी चांगल्या म्हणजे सल्ला देतात, प्रत्यक्ष मार्ग सोडवतात. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ते जातात, वारंवार भेटी करतात, केंद्र सरकारकडे मुद्दे मांडतात, राज्य सरकारकडे वारंवार मुद्दे मांडतात. अशा प्रकारची ती व्यक्ती आहे. तर त्यांच्याशी आपण निश्चितच जोडले जाऊ लवकरच. तर मला नाईलाजाने आता आपली वेळ संपलेली असल्यामुळे थांबावं लागतंय. तर आपले खूप खूप धन्यवाद आणि दर्शकांना विनंती की आपल्या प्रतिक्रिया या मुलाखतीच्या संदर्भातल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि मुलाखत आवडलेलीच असणार आहे, त्याच्यामुळे ती शेअर देखील करा आणि सबस्क्राईबचं बटन देखील दाबा. खूप खूप धन्यवाद चेतनराव. तुमचे पण सर्वांचे धन्यवाद.